मध्ये ठेवण्यात येईल. पहिला षटक घेऊन येतील ते म्हणजेच प्रमोद. प्रमोद हे चांगले बॉलर, एक चांगले बॅटर, तसेच माझे चांगले मित्र देखील आहेत. पंचांचा इशारा सामना सुरू होण्याचा. पंचांचा टायमर देखील लागलेला आहे. आता 25 मिनिटं असतील तुमच्याकडे कालवादेवी संघ ही इनिंग संपण्यासाठी. पहिला चेंडू प्रमोद यांचा. स्ट्राईकवर असतील ते अमित. खालीच आहेत बघ रे, खाली आहेत बघ. पहिला चेंडू प्रमोद यांचा. स्ट्राईकवर असतील ते अमित. पंचांचा इशारा झालेला आहे सामना सुरू होण्याचा. पहिला चेंडू. सुंदर असा फटका मारलेला स्ट्रेटच्या दिशेला. बघूया चेंडू जात आहे तो म्हणजेच 1 बाउन्स 4. जबरदस्त सुरुवात आम्ही त्यांच्या फलीतून पाहायला भेटली. पहिला चेंडूवर पहिला चौकार पाहायला भेटला. स्वतःचं खातं खोललं, संघाचं खातं खोललं. 4 धावेंनी अमित यांनी. एक अनुभवी प्लेयर, एक अनुभवी खेळाडू. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे इकडे. दुसरा चेंडू. स्ट्राईकवर पुन्हा एकदा अमित. पुन्हा एकदा रिव्हर्स मारलेला आहे आणि हा चेंडू देखील जात आहे चौकारासाठी. लगातार 2 चेंडूंमध्ये 2 चौकार. धावसंख्या पोचली ती म्हणजे 8 धावा. मगाशी षटकारांची हॅट्रिक मिस आउट झाली. बघूया चौकारांची हॅट्रिक होत आहे का इकडे. बॉलर प्रमोद थोडेसे प्रेशर मध्ये दिसत आहेत. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आलेले आहेत. पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेणारच बॅटर तुमच्या गोलंदाजीवर आहे. तुम्ही त्यांना कसं रोखवता. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा. आता मात्र हलवारपणे खेळले, एक सम्मान दिला तो म्हणजेच अमित यांनी प्रमोद यांना. एका धावेने, या एका धावेवर समाधान. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पतली ती म्हणजे 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा 3 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त फटका. चेंडू जात आहे तो म्हणजेच षटकार षटकार षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्येत वाढ. धावसंख्या बदलली ती म्हणजे 15 धावा. एक खलखलीत, एक झणझणीत फटका पाहायला भेटला चिराग यांच्या फलीतून. आधीच सांगितलं होतं एक चांगले बॅटर आहेत दोघंही, अमित व चिराग. अमित जर खालून खेळतात तर चिराग मात्र हवाबाजी करतात. एक डावखोरे फलंदाज आपल्या संघाचे. एक जबरदस्त फटका पाहायला भेटला. एक नवीन चेंडू सीमाच्या एकदम खूपच लांब पोहोचवला त्यांनी. त्यांची ताकद त्यांनी दाखवलेली आहे. पुन्हा एकदा मध्ये घुसून मारण्याच्या प्रयत्नामध्ये पण नाही. चेंडू सुंदर असा टाकला. एक जबरदस्त चान्स होता तिकडे स्टंपिंगचा पण मिस आउट झाला. चोरटी धाव निघालेली आहे इकडे. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पतली ती म्हणजेच 16 धावा. मला वाटतं जर तुम्ही अशीच चांगली अशी बॅटिंग करतात, फटकेबाजी करतात तर मग या रनची रिस्क ऍक्च्युली नव्हती घ्यायला पाहिजे होती. एक रिस्की रन होता हा. फिल्डरचा मिस आउट झाला थ्रो, त्यामुळे तो एक धाव भेटली. पहिल्याच ओव्हरवर ही रिस्क घेणं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं.
पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटच्या कडेला लागून पाठच्या दिशेला आलेला चेंडू एक धाव काढलेली आहे चोरटी. मात्र पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या आहे 17 धावा. महागडं षटक म्हणावं लागेल प्रमोद यांचं. खूपच महागडं षटक. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजेच कालावधी संघाचे दर्शन. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू दर्शन टू अमित. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. प्रमोद यांचं 17 धावा आल्या त्या षटकामध्ये. जबरदस्त चेंडू हलवारपणे टाकला. मी त्यांना काहीच समजला नाही पण बाईच्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजेच 18 धावा. स्ट्राईकवर असतील ते आता चिराग. एक धावखुरे फलंदाज ज्याने पहिल्याच चेंडूवर एक झणझणीत फटका एक षटकार मारला तो म्हणजेच प्रमोद यांना पहिल्याच ओव्हरमध्ये. व त्यांनी खातं खोललं होतं. अमित यांनी चौकार मारून खातं खोललं. तसंच चिराग यांनी षटकाराने खातं खोललं. खरंच एक खतरनाक कॉम्बो, एक डेडली कॉम्बो मैदानामध्ये दिसत आहे आपल्याला हरबादेवी संघाचा. तो म्हणजेच अमित व चिराग. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघूया झेल होऊ शकतो का. नाही, थोडस नोमॅन लँड मध्ये चेंडू होता. प्रयत्न केले होते झेलसाठी पण झेल मिस आउट झालेली आहे. आणि आय थिंक 3 धावा काढलेल्या आहेत. 3 धावा काढलेल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. इकडे अमित व चिराग यांची जिकडे काही एक धाव काढतात, काही 2 धावा काढतात, पण इथे 3 धावा काढलेल्या आहेत. कारण का बॉल जास्त काही लांब गेला नव्हता. क्षेत्ररक्षक देखील होता तिकडे पण तरी 3 धावा काढल्या. खरंच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील मध्ये घुसून मारलेला आहे. चेंडू आहे मध्ये. बघूया क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली आणि झेल होऊ शकतो. झेल बाद. पहिला झटका बसला. आम्ही त्यांच्या रूपात एकनाथ यांच्याकडून चांगलं आपल्याला क्षेत्ररक्षण भेटलं पाहायला. पहिला ते पॉवर प्ले मध्ये उभे होते. तिकडे चिराग यांचा थोडासा नोमॅन लँड मध्ये चेंडू होता. त्यांनी प्रयत्न केला होता पण तो झेल निसटला. 3 धावा आल्या पण आता काही चुकले नाही ते आणि झेल घेतलेला एकनाथ यांनी. एकनाथ जबरदस्त बॅटर बोलू शकता तुम्ही, एक गोलंदाज बोलू शकता, एक चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत ते एकनाथ. माझे चांगले मित्र देखील आहेत ते. त्यांची गोलंदाजी आधी खूपच खतरनाक होती. असे गोगले टाकायचे की समोरच्याला काहीच समजायचं नाही. बघूया आज ते गोलंदाजीसाठी येतात की नाही. तर नेक्स्ट बॅटर मैदानात उतरलेले ते दर्शन. बॉलिंगला देखील आहेत दर्शन.
आणि कॉमेंट्रीला देखील आहेत दर्शन. 3 दर्शन तुमच्या समोर आहेत, एक बॉलिंगसाठी, एक बॅटिंगसाठी, एक समालोचन देत आहेत. दर्शन यांचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त चेंडू होता, हलवारपणे केले, एक मान दिला, रिस्पेक्ट टू द बॉलर, पण 2 धावा काही रोखू शकले नाही. दर्शन बॅटरनी दर्शन बॉलरला एक रिस्पेक्ट दिला. पहिला चेंडू हलवारपणे खेळले, फुलटॉस चेंडू होता, लो फुलटॉस चेंडू होता. प्रयत्न केले असता तर तो षटकार देखील जाऊ शकले असता, पण नाही, खालून खेळले ते. 2 धावा आल्या. या 2 धावींनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचली ती म्हणजेच 23 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, ते म्हणजे दर्शन यांच्या स्ट्राईकवर आहेत. दर्शन पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये जोरदार, पण चेंडू काही नीट फलीवर आला नाही. एक धाव काढली. तिकडे दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये कॉल दिला होता चिराग यांनी, पण एकच धावावर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला भेटलं. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा हलवारपणे खेळले, एक धाव काढली. तिकडे दुसऱ्या धावाचा कॉल होता, पण नाही, एकच धावावर समाधान मानलं. एका धावेने धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 धावा. 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झाली ती 25 झालेत, म्हणजे दर्शन यांना 8 धावा, 8 ना, 8 धावा आलेल्या आहेत. एक गडी बाद केला व 8 धावा दिल्या. चांगलं षटक म्हणावं लागेल दर्शन यांचं. तिसरं षटक घेऊन मला वाटतं दिसतंय ते म्हणजेच जयेश. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक आहे, ते म्हणजेच जयेश टाकतील. स्ट्रायकर असतील तर चिराग. पहिला चेंडू मध्ये घुसून जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये अपील केलेला आहे, बॅटच्या कडेला लागला होता आणि बाद झालेले ते म्हणजे चिराग. एक मोठा झटका बसला, तो म्हणजे हरबादेवी संघाला चिराग यांच्या रूपात. जयेश यांनी आल्या आल्याच कामगिरी केली आपली, ती म्हणजे एक धावकुरा फलंदाज त्यांनी तंबूत परतवला, तो म्हणजेच चिराग यांच्या रूपात. चिराग हे चांगले बॅटर होते आपल्या संघाचे, पण त्यांना तंबूत परत पाठवलं ते म्हणजे जयेश यांनी. चांगलं बॉलिंग, चांगली किपिंग तिकडे पाहायला भेटली आपल्याला किशोर यांची. बॅटर प्लीज बी रेडी. बॅटर मी हरबादेवी संघ कृपया आपले बॅट्समॅन त्वरित तयार ठेवायचे आहेत. आपल्याकडे 25 मिनिटं असतात हा इनिंग संपवण्यासाठी समोरच्या टीमला. तर थोडंसं आपण लक्ष दिलं तर नक्कीच 25 मिनिटात ती फर्स्ट इनिंग संपू शकतं. थोडीशी घाई करायची आहे प्रत्येकाला सांगतो मी. आपल्याकडे दिवस ॲक्च्युली छोटा असतो आणि जर टुर्नामेंट आपल्याला चांगली पार पाडायची असेल तर सर्व संघांनी थोडंसं कॉर्पोरेट करायचं असतं. चिराग यांची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानामध्ये आपल्याला दिसत आहेत ते म्हणजेच प्रथमेश चांगलेच बॅटर आपल्या संघाचे, एक चांगले फलंदाज म्हणू शकता तुम्ही. आपल्या संघासाठी चांगलीच फलंदाजी करतात. बघूया आपण काय करतात ते. पहिल्याच चेंडूवर पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये पण हलवार चेंडू टाकला, तो म्हणजे जयेश यांनी. जयेश यांची खरंच जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटतो. चेंडू काहीच समजत नाहीये जयेश यांचा.
पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि झेल बाद झालेला आहे. दिनू दिनू यांच्याकडून आपल्याला चांगला झेल पाहायला भेटतो. पंच जात आहेत तिकडे, जर थांबायचं आहे. डिसिजन पेंडिंग पंचांकडून, कारण का हा झेल जो घेतला तो जबरदस्त झेल होता. ॲक्च्युली षटकार होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला असा जंप घेतली आणि तो झेल घेतलेला आहे. पंचांनी आपला निर्णय पंच धन्यवाद. पंच बाद झालेले आहेत. बाद झालेले आहेत ते प्रथमेश. खूप चांगला प्रयत्न होता. ॲक्च्युली हा षटकारच होता, पण तिकडे एक चांगले क्षेत्ररक्षक फिल्डिंगला होते, ते म्हणजेच दिनू. आणि एक आणखीन झटका बसला हरबादेवी संघाला प्रथमेश यांच्या रूपात. जयेश, खरंच जबरदस्त गोलंदाजी करतायत तुम्ही. तुमचे चेंडू ॲक्च्युली एकदम स्लोवर पद्धतीने तुम्ही चेंडू टाकतायत. समोरच्यांना काहीच समजत नाही आहेत. ते प्रयत्न करतायत मारण्याचा, पण चेंडू काही नीट त्यांच्या फलीवर येत नाही आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता धावकुरे फलंदाज आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत, ते म्हणजे भागेश. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. एक धाव काढलेली तिकडे. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात बघूया, नाही, एकाच धावावर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी तिकडे पाहायला भेटली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा. रोखून ठेवलेल्या आहे जयेश यांनी. आता मात्र हरबादेवी संघाला जबरदस्त. पुन्हा एकदा चेंडू इकडे बघूया. बाद होण्याची शक्यता जास्त होती, पण नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली. बॅटच्या कडेला लागून चेंडू आला मागच्या दिशेला. एक धाव आली आहे. एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 27 धावा. 3 गडी बाद, 27 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जयेश यांचा. शेवटचा चेंडू जयेश यांनी आतापर्यंत चांगलाच रोखून ठेवलेला आहे. 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. त्या म्हणजेच हरबादेवी संघाच्या दोन्ही चांगले बॅटर त्यांनी तंबूत परतवले, ते म्हणजे चिराग व प्रथमेश या दोघांना. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू काही नीट फलीवरला आला नाही, पण एकच धावाले दुसऱ्या धावेचा कॉल होता, पण चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी तिकडे पाहायला भेटली. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या ती म्हणजे 28 धावा. 3 गडी बाद, 28 धावा. प्रथमेश जयेश, खरंच चांगली गोलंदाजी तुझी आपल्याला इकडे दिसली. तुम्ही खरंच जास्तच रोखून ठेवलं तो म्हणजे हरबादेवी संघाला. कुठे त्यात पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या आणि आता कुठे 3 षटकांमध्ये 28 धावा आहेत. 3 धावा देऊन 2 गडी बाद केले, ते म्हणजेच जयेश यांनी. जबरदस्त गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं की मला आज एकनाथ तुझी बॉलिंग पाहायची आहे, आणि तिकडे मला वाटतं कर्णधारांनी ऐकलं कालबादेवीच्या संघाच्या, आणि एकनाथ आलेले आहेत बॉलिंगसाठी. एक जबरदस्त बॉलर. पहिला चेंडू, दोन पद्धतीचा चेंडू हवेमध्ये बघूया. झेल होऊ शकतं, आणि नाही, चेंडू गेला सीमारेच्या पार षटकारासाठी. थोडीशी मेहनत केली असती तर हा झेल होऊ शकला असता, पण चेंडू आला असतो म्हणजे षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजे 34 धावा. एकनाथ पहिल्या चेंडूवर षटकार. एकनाथ थोडेसे प्रेशराईज मध्ये दिसत आहेत. धावकुरा फलंदाज आहे तो म्हणजे स्ट्राईकवर भागेश. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू बॅटच्या कडे लागून पाठच्या दिशेला जात आहे, आणि एकच धाव आली आहे. पुन्हा एकदा प्रयत्न होता भागेशांचा. हाही चेंडू षटकार साठी
हाही चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, पण गोलंदाज आहेत ते एकनाथ, एक जबरदस्त कमबॅक एकनाथ यांच्याकडून पाहायला भेटतो. एक धाव आलेली आहे या एका धावेने. धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचली म्हणजेच 35 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातील. स्लोवर पद्धतीचा चेंडू बघूया, जोरदार अपील केलेली आहे. निर्धाव चेंडू, चांगला प्रयत्न होता, मोठी अपील केली होती, पण पंचांनी फेटाळून टाळलेली आहे ती. जबरदस्त पंचगिरी इकडे पाहायला भेटते. 3 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा हा देखील बॅटच्या बरोबर पट्ट्यामध्ये आला आणि चेंडू गेला तो म्हणजेच सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराने धावसंख्या झाली ती म्हणजे 41 धावा. एकनाथ यांच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक. मग अशी एकनाथ प्रेशरमध्ये, मग बॅटर प्रेशरमध्ये, आता पुन्हा एकदा एकनाथ प्रेशरमध्ये दिसत आहेत आपल्याला. 2 चेंडू आहेत, बघूया 2 चेंडू मध्ये काय कमालगिरी करतात. पुन्हा एकदा स्लोवन पद्धतीचा हा चेंडू होता, बॅटच्या कडे हलवारपणे खेळले. एक धाव आले तिकडे, दुसऱ्या धावच्या प्रयत्नात नाही. एक चांगले क्षेत्ररक्षक तिकडे होते ते म्हणजेच दिनू. एकच धाव आली आहे, एका धावावर समाधान. या एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचली ती म्हणजेच 42 धावा. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. जवळजवळ 11ची सरासरी राखून ठेवली आहे ती म्हणजेच हरबादेवी संघाने. स्लोवन पद्धतीचा चेंडू, चेंडू बघूया हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिकडे हजर, झेल होऊ शकतो का, आणि झेल सुटलेला आहे तिकडे आणि चेंडू गेला चौकारासाठी. जबरदस्त इकडे चेंडू टाकला होता. धावसंख्या झाली ती म्हणजे 46 धावा. 46, 4 षटकाच्या अखेरीस 46. शेवटचं षटक मार्गस्थ असेल. शेवटचं षटक बघू कोण घेऊन येत आहेत. महागडं षटक म्हणावं लागेल. एकनाथ यांचा 18 धावा आल्या. एक झेल होऊ शकला असता तो, पण सिद्धू यांच्याकडून थोडंसं ॲक्च्युली त्या उन्हामुळे थोडंसं मिस हे झालं व चौकार गेला तो. शेवटचा षटक घेऊन आलेले आहेत ते म्हणजेच जयेश. जयेश यांनी याच्या आधी खूपच सुंदर गोलंदाजी केली होती. खरंच एक चांगलं रोखून ठेवला होता तो म्हणजे हरबादेवी संघाला. बघूया शेवटच्या षटकामध्ये काय करतायत ते. पुन्हा एकदा स्लोवन पद्धतीचा चेंडू, चेंडू रिव्हर्सच्या दिशेला चेंडू गेला. 1 बाउन्स. षटकार. चेंडू एकदम लाईनवर पडला, त्या षटकार आहे. या षटकाराने धावसंख्या झाली ती म्हणजे 52 धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. बघूया किती धावा फटकावतात या 5 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे खाली आणि झेल बाद. आणखीन एक गडी बाद केला तो म्हणजे दर्शन यांनी. प्रमोद एक चांगला बॅटर परतवला तो म्हणजेच जयेश यांनी.
साहिल आलेले आहेत. नेक्स्ट बॅटर. पुन्हा एकदा स्लोवन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू बघूया, पुन्हा एकदा ट्राय केलेला आहे तिकडे सिद्धू. दिनू यांनी एक चांगला प्रयत्न केला होता, पण चेंडू थोडासा वरूनच गेला आणि चेंडू गेला तो म्हणजे सीमारेषा पार षटकारासाठी. 58 धावा झालेल्या आहेत, धाव फलकावर लागलेले आहेत. खूपच मोठा स्कोर मला वाटतं हा लागलेला आहे तो म्हणजे धाव फलकावर. तीन चेंडू शिल्लक आहेत. साहिल यांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये बघूया, क्षेत्ररक्षक धावत आहे, झेल होऊ शकतं का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 2 धावा पण काय रोखू शकले नाही. 2 धावेने धावसंख्या झाली ती म्हणजे 60 धावा. धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू आहे हवेमध्ये बघूया, चेंडू पाठवलेला सीमारेषा पार षटकार. साहिल जबरदस्त फटकेबाजी करतायत. आतापर्यंत 3 चेंडू खेळलेले, 3 चेंडूंमध्ये 14 धावा फटकावल्या. त्या म्हणजेच साहिल यांनी शेवटचं षटक असतं, नेहमी हाणामारीचं षटक असतं. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा जोरदार मारलेला आहे बघूया, चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक आहे हजर. 1 धाव काढले तिकडे दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये, तोपर्यंत चेंडू फेकलेला आहे आणि बाद होत आहेत ते म्हणजे धावचीत झालेले ते म्हणजे साहिल. धावांचं आव्हान आहे तो म्हणजेच कालबादेवी संघाला. शेवटचं षटक आय थिंक सो थोडस जास्तच आता महाग झालं. 3 षटकार आले या शेवटच्या षटकामध्ये. टोटल 21 धावा आल्या. एक गडी बाद घेतला पण 21 धावा आल्या. रन्स धाव फलकावर लावले ते म्हणजेच हरबादेवी संघाने कालबादेवी संघाला. हरबादेवी संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण का मला तिकडे सलामीची जोडी मैदानामध्ये येताना दिसत आहे, ती म्हणजेच एक जबरदस्त जोडी
प्रमोद व दिनू हे दोन बॅटर उतरलेले आहेत मैदानामध्ये. सामन्याचे पंच रुपेश पेडणेकर सर तसेच नवीन सोलंकी सर, दोघांचं आभार या सामन्यामध्ये आले, या सामन्यामध्ये पंच राहिल्याबद्दल. प्रमोद व दिनू दोन सलामीची जोडी मैदानामध्ये दिसत आहे. तसंच बॉलिंग साठी आलेले आहेत ते म्हणजेच पंचांचा इशारा. सामना सुरू होण्याचा टायमिंग झालेला आहे सेट. तुमच्याकडे आहेत 25 मिनिटं हा सामना संपवण्यासाठी. हरबादेवी संघ 68 धावा. स्ट्राईकवर आहे दिनू, नॉन स्ट्राईकवर असतील ते प्रमोद. एक हार्ड हिटर बॅट्समॅन एक दिनू, एक नावाजलेले एक फलंदाज. त्यांनी आपल्या नावाची छाप सोडली आहे ती म्हणजेच अख्ख्या मालाडमध्ये नव्हे तर खूपच जागेवर त्यांनी आपली छाप सोडलेला आहे. पहिला चेंडू सम्मान देते हुए पहिले गेंद पर एक रन. स्वतःचं खातं खोललेलं आहे, संघाचं खातं खोललेलं आहे 1 धावेने दिनू यांनी. स्ट्राईकवर असतील ते आता प्रमोद. नवानगर संघ रेडी राहायचा आहे. यामधून जो जिंकेल त्यांचा सामना तुमच्याबरोबर त्वरित खेळवण्यात येईल. दुसरा चेंडू स्ट्राईकवर प्रमोद. जबरदस्त चेंडू, जबरदस्त फटका. चेंडू पाठवलेला आहे सीमारेषा पार. षटकार. स्वतःचं खातं खोललं या षटकारांनी प्रमोद यांनी. पॉवर प्लेचं षटक होतं. क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये तिकडेच उभा केला होता पण चेंडू मात्र त्यांनी आर पार तडी पार केला. पहिलाच नवीन चेंडू षटकार पाहायला भेटतोय प्रमोद यांच्याकडून. तिसरा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघूया. चेंडू आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलेला आहे खाली, झेल होऊ शकतो आणि झेल बाद. चिराग यांच्याकडून एक हा झेल पाहायला भेटला आपल्याकडे. प्रमोद खरंच खूपच घाई केली तू. ऑलरेडी एक षटकार आला होता चेंडू याच्या पहिला. थोडस सावधानीने खेळला असता तर 1-2 रन या चेंडूवर आलं असतं तरी चाललं असतं. मला तरी असं वाटते काही घाई करायची गरज नव्हती प्रमोद तुला. एक मोठा झटका बसला कालवादेवी संघाला प्रमोद यांच्या रूपात, ज्यांनी या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता पण दुसऱ्या चेंडूवर मात्र बाद झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये मला दिसत आहेत त्यात म्हणजे आता सिद्धू एक जबरदस्त लेफ्टी बॅटर. बॅटर आलेले आहेत ते म्हणजेच सिद्धू, एक डावखुरेफ बॅटर. मैदानामध्ये थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहेत कारण का डावखुरा फलंदाज आलेला आहे आणि पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉवर प्लेचे म्हणजे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 7 धावा. एक गडी बाद 7 धावा. चांगला झेल तिकडे पाहायला भेटला चिराग यांच्याकडून आपल्याला. बॅटिंग मध्ये कामगिरी केलीच होती एक षटकार मारून पण फिल्डिंग मध्ये देखील चांगली कामगिरी करतायत चिराग. सिद्धू असतील स्ट्राईकवर, गोलंदाजीला असतील जबरदस्त फटका होता. बघूया चेंडू, एक धाव खालून खेळले ते समोरच्या दिशेला.
एकच धाव आली, एका धावावर समाधान. स्वतःचं खातं खोललेलं आहे सिद्धू यांनी एका धावेने. धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा, एक गडी बाद 8 धावा. साहिल यांनी बॅटिंग मध्ये ते कमालगिरी केलीच होती. बघूया आता या 2 चेंडूंमध्ये काय करतायत. एक गडी बाद ते कलाच आहे, पण एक षटकार देखील खाल्लेला आहे. मध्ये घुसून मारलेला आहे चेंडू, लेगच्या दिशेला जात आहे. चेंडू गेला सीमारेषा पार चौकारासाठी. धन्यवाद पंच. या चौकाराने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजे 12 धावा, एक गडी बाद 12 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येत आहेत. सुंदर असा फटका मारलेला आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलताय. चेंडू गेला कवच्या दिशेला. चौकार चौकार चौकार. धन्यवाद पंच. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा. हरबादेवी संघाचे 17 धावा होत्या. कालबादेवी संघाच्या 16 धावा. मागडं षटक साहिल यांचा. एक गडी बाद घेतला, एक मोठा गडी बाद घेतला, पण सुंदर कमबॅक कालबादेवी संघाकडून पाहायला भेटलं. ते म्हणजेच दिनू यांच्या बॅटीतून 2 चौकार आले लगातार या 2 शेवटच्या चेंडूंवर. तिसरं षटक बघूया कोण घेऊन येत आहेत हरबादेवी संघाकडून. मला वाटतं प्रथमेश आलेले आहेत. हा, प्रथमेशच आलेले आहेत दुसरं षटक घेऊन. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक असेल ते म्हणजेच प्रथमेश यांच्या नावावर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा. मला वाटतं 56 52 धावेची गरज आहे. 4 षटकांमध्ये 52 धावा. पहिला चेंडू प्रथमेश यांचा. स्ट्राईकवर असतील ते सिद्धू, एक वेल्ड एक्सपिरियन्स बॅटर. फुलटॉस चेंडू होता पण ऑफच्या दिशेला होता. चेंडू हलवारपणे खेळले, एक धाव काढले. तिकडे थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू गेला तो म्हणजेच सीमा रेषा पार चौकारासाठी. धन्यवाद पंच. या चौकाराने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजेच 20 धावा. पुन्हा एकदा सेम शॉट, पण त्या टायमाला चेंडू थोडा हवेमध्ये आहे. बघूया, एक धाव काढली, क्षेत्ररक्षक हजर आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि 2 धावेवर समाधान. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजे 22 धावा. चांगली फलंदाजी करतायत, काही घाई नाही करतायत सिद्धू. जसा बॉल भेटतो तसा ते शॉट खेळतायत. पुन्हा एकदा प्रथमेश टू. हलवारपणे खेळले, एक धावसाठी एक धाव आलेली आहे. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजेच 24 धावा, सॉरी 23 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. प्रथमेश यांचे स्ट्राईकवर असतील ते दिनू. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे. दिनू हे चांगले बॅटर आपल्या संघाचे.
मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न, चेंडू होता हलवारपणे टाकला त्यांनी व निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत प्रथमेश यांचे. एक चांगला चेंडू, चांगला कमबॅक म्हणावा लागेल प्रथमेश यांचा. एक निर्धावटे चेंडू टाकला होता, पुन्हा एकदा मध्ये घुसून मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा हलवारपणे हा चेंडू टाकला. पुन्हा दिनू यांना काहीच समजलं नाही व आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. यानंतरचा असेल शेवटचा चेंडू प्रथमेश यांचा. प्रथमेश चांगली कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, पण आताचे दोन चेंडू निर्धाव टाकले. दिनू बॅटरला तू रोखून ठेवला आहेस, खरंच चांगली गोलंदाजी करतोयस. शेवटचा चेंडू आहे तुझा, बघू या शेवटच्या चेंडूवर काय होत आहे. स्ट्राईकवर आहे ते दिनू. प्रथमेश टू दिनू. थोडासा रनअप चुकला तो, म्हणजेच प्रथमेश यांचा. पुन्हा एकदा आता मात्र हलवारपणे खेळले. एक धाव आलेली आहे, एका धावावर समाधान. दोन षटकं संपलेली आहेत. दोन षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या ती म्हणजे 24 धावा. एक गडी बाद 24 धावा. चांगली गोलंदाजी प्रथमेश यांची. तिसरं षटक बघूया कोण घेता येते. म्हणजेच हरबादेवी संघाकडून अमित आलेले आहेत. एक चांगले ऑलराऊंडर, एक चांगले बॅटर, एक चांगले बॉलर, एक चांगले फिल्डर म्हणू शकता तुम्ही हरबादेवी संघाचे. ते म्हणजेच अमित. खूपच एक्सपिरियन्स बॅट आहे ते म्हणजे अमित. जवळजवळ त्यांना 20 वर्षाचा अनुभव आहे या क्रिकेटचा. अमित दिनू. पहिला चेंडू मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे बाद मागितली होती, पण पंचांनी फेटाळून टाळली आहे. जबरदस्त गोलंदाजी. दिनू यांना काहीच समजत नाही. चेंडू दिनू प्रयत्न करतायत मध्ये घुसून मारण्याचा, पण चेंडू काही नीट फलीवर येत नाही. चेंडू त्यांना काही समजत नाही नीट. अशी चांगलीच गोलंदाजी करतायत ते म्हणजे अमित. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा स्लोवन पद्धतीचा हा चेंडू, जोरदार अपील केलेली आहे. हा मात्र असेल वाईट पंचांचा. वाईड आहे. नो चेंडू आहे पंचांचा निर्णय. कारण का कीप पुढे चेंडू पकडला कीपर यांनी विकेटच्या. पंचांचं लक्ष होतं नीट, पंचांनी बघितलं प्रॉपर. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. विकेटच्या पुढे पकडला चेंडू. इकडे आमचे थर्ड अंपायर आहेत मनोज सर. त्यांनी याच्यामध्ये बघितलेलं आहे, कॅमेऱ्यामध्ये देखील. विकेटच्या पुढे चेंडू पकडला होता. जसं डिसिजन दिलं तसे आमच्या मनोज सरांनी कॅमेऱ्यामध्ये देखील बघितलं आणि त्यांनी निर्णय दिला. नो बॉलचा डिसिजन आहे अंपायर.
नो बॉलचं डिसिजन तुमचं बरोबर आहे असं म्हणतायत मनोज सर. मनोज सरांनी हेच सांगितलं की पंच तुमचा निर्णय बरोबर आहे. हा नो चेंडू असेल, फ्री हिटचा इशारा असेल पंचांचा. एक चांगलं डिसिजन पाहायला भेटलं पंचांकडून. एक वर्ल्ड एक्सपिरियन्स पंच आहेत हे लक्षात ठेवा या सामन्यामध्ये. मनोज सर, रुपेश सर, नवीन सर हे MCA चे पंच आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारलेला आहे. समोरच्या दिशेला चेंडू जात आहे. झेल होऊ शकले असता हा, पण नाही. षटकार. धन्यवाद पंच. चांगला प्रयत्न होता झेल घ्यायचा, पण पुरेपूर फायदा घेतला तो म्हणजेच अमित दिनू यांनी. या फ्री हिटचा षटकार लागलेला आहे. या षटकाराने धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचली ती म्हणजेच 31 धावा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, मध्ये घुसून लेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न करतायत दिनू. एक धाव काढले तिकडे, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये बघूया. नाही, लेग बायच्या रूपात ही रन असेल. या एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचले 32 धावा. 3 चेंडू शिल्लक अमित यांचे तिसऱ्या षटकातील. सिद्धू जबरदस्त मारण्याचा प्रयत्न, आता मात्र बाद झालेले आहेत ते म्हणजे सिद्धू. कट अँड बोल्ड झालेले आहेत ते म्हणजे सिद्धू. जबरदस्त गोलंदाजी अमित यांची. एक षटकार घेतला पण गडी बाद गेला तो म्हणजेच सिद्धू यांचा एक मोठा गडी बाद, एक मोठा मासा जाळाला फसला तो म्हणजेच सिद्धू यांच्या रूपात. सिद्धू यांची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये दिसत आहेत ते म्हणजेच एक जबरदस्त बॅटर, एक जबरदस्त, एक वेल एक्सपिरियन्स बॅटर कालबादेवी संघाचे ते म्हणजेच किशोर भावर. एक जबरदस्त फलंदाज, एक जबरदस्त बॅटर, एक जबरदस्त कीपर म्हणू शकतात तुम्ही. किशोर मैदानामध्ये दिसत आहेत. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा. 2 एक्सपिरियन्स बॉलर बॅटर आमने सामने दिसत आहेत. अमित व यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजेच नवानगर वर्सेस. या सामन्यामधून जो जिंकेल त्याबरोबर आपल्याला त्वरित हा सामना खेळवायचा असेल तो म्हणजेच असेल क्वार्टर फायनलचा सामना. जबरदस्त फटका, चेंडू हवेमध्ये, बघूया झेल होऊ शकतो. षटकार आणि षटकार आल्या सुरुवात केली ती म्हणजेच किशोर यांनी. या षटकाराने धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोचले ती म्हणजेच 38 धावा. 38 धावा लागलेल्या धाव फलकावर. किशोर आहेत स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर आहेत दिनू. आम्ही त्यांचा शेवटचा चेंडू हलवारपणे खेळले, एक सम्मान दिला, स्वीप शॉट खेळले, एक धाव काढले तिकडे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल.
बॉलरचं अमित, चांगलीच गोलंदाजी पाहायला भेटली तुझ्याकडून. 2 षटकार आले. त्या चेंडूनी थोडस एक विकेट, एक मोठं विकेट देखील तू घेतलंच. धावसंख्या झाली ती म्हणजे 39 धावा 3 षटकाच्या अखेरीस. 15 धावा आलेल्या आहेत अमित तुझ्या या ओव्हरला. धावसंख्या झाली ती म्हणजे 39 धावा. 12 चेंडू आणि 29 धावींची आता मात्र गरज आहे. 12 चेंडू 29 धावा, जवळजवळ 14.5 ची सरासरी आहे. चौथं षटक बघूया कोण घेऊन येत आहेत. चौथं षटक घेऊन आलेलं ते म्हणजेच साहिल. साहिल यांनी याच्या आधी एक ओव्हर टाकली होती. पॉवर प्लेची ओव्हर होती. 16 धावा देऊन पण एक गडी बाद केला होता. त्यात साहिलला चौथं षटक दिलेलं आहे. म्हणजेच वैयक्तिक दुसरं व संघाचं चौथं षटक घेऊन आलेलं ते म्हणजेच साहिल. स्ट्रायकर असते ते किशोर. किशोर आतापर्यंत एक षटकार व एक षटकारांनी एक धाव काढली होती किशोर यांनी याच्या आधी 2 चेंडूंवर. बघूया पहिला चेंडू चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला चेंडू खेळत आहेत. एक धाव काढलेली आहे तिकडे आणि स्ट्राईक दिलेली आहे ती म्हणजेच दिनू यांना. 28 धावांची आता गरज आहे. 11 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. जोरदार मारलेला आता मात्र चेंडू जात येतो म्हणजेच 1 बाउन्स फोर लेगच्या दिशेला. मगासपासून प्रयत्न करत होते दिनू लेगला चेंडू भेटत पण त्याच्या चेंडू काही फेल्युअर येत नव्हता. आता मात्र परफेक्ट कनेक्ट नाही म्हणू शकत पण चेंडू गेला चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजेच 44 धावा. 10 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. सामना अजूनही वर खाली आहे हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. कारण का जोपर्यंत दिनू आणि किशोर मैदानामध्ये आहेत हा सामना काही होऊ शकतं, कधीही पलटू शकतं. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू येता खूपच बाहेर टाकला. ऑफ टाइमच्या पंचांचा इशारा आलेला आहे. आवाक्या बाहेरचा चेंडू वाईट चेंडू आहे हा. एक धाव खात्यामध्ये काही न करता या एका धावने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली ती म्हणजे 45 धावा. पुन्हा एकदा 3 चेंडू शिल्लक. हा मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू दिनू नेहमीच सीमारेषा पार पोचवतो. एक चुकीचा चेंडू एक फायदा घेणार तो म्हणजेच दिनू बॅटर. या षटकाराने संघाची धावसंख्या पोचली ती म्हणजेच 51 धावा. संघाची हाफ सेंचुरी झालेली आहे 51 धावांनी. अमित एक वेल एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. आता ते स्वतः किपिंगला येतील. किपिंगला आले ते म्हणजेच बॉलरला इन्स्ट्रक्शन देत राहतील. बॉलर यांनी कीपरवर लक्ष द्यायचं आहे. ते सांगतायत ते बघायचं. जबरदस्त चेंडू बॅटच्या कडेला लागून एक धाव आलेली आहे खात्यामध्ये. एका धावावर समाधान. एका धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या बदलली म्हणजे 52 धावा. चांगला कमबॅक बॉलर साहिल यांचा पाहायला भेटतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत साहिल यांचे. 8 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. आता 8 चेंडू 16 धावा. स्ट्राईकवर असतील ते आता किशोर. किशोर एक चांगला एक आल्या एक चांगला षटकार ठोकला होता किशोर यांनी. बघूया आता काय करतायत. 2 चेंडू आहेत त्यांच्याकडे. वयानंतरचे एक ओव्हर सुद्धा देखील आहे.
मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न बॅटच्या कडेला लागून समोरच्या दिशेला चेंडू दिला. क्षेत्ररक्षक होता तिकडे हजर, पण एक धाव काय रोखू शकले नाही. एका धावावर समाधान. 15 धावांची गरज आहे शेवटच्या 7 चेंडूंमध्ये. 7 चेंडू 15 धावा. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील स्ट्राईकवर दिनू. बघूया. जबरदस्त चेंडू, पण जबरदस्त फटका देखील पाहायला भेटतो. बघूया, झेल होऊ शकतो आणि झेल बाद. मोठा मासा फसला झाला साहिल यांच्या दिनू यांच्या रूपात. मी आधीच सांगितलं होतं कीपिंग चेंज झालेले, अमित आलेले आहे. साहिल कीपरवर लक्ष द्या, जो जसा सांगेल तसा चेंडू टाका, आणि तेच झालेलं आहे. एक साहिल चांगले बॉलर, एक कीपर अमित वेल एक्सपिरियन्स प्लेयर. एक चांगला अनुभव होता त्यांना. एक मोठा फटका बसला, तो म्हणजेच दिनू यांच्या रूपात. चौदा धावा दिल्या व एक गडी बाद केला. एक महत्वाचा गडी बाद केला, तो म्हणजेच साहिल यांनी. आता शेवटच्या चेंडू व षटकामध्ये 15 धावींची गरज. न्यू बॉलर असतील ते म्हणजेच चिराग. शेवटचं षटक घेऊन आले ते चिराग स्ट्राईकवर असतील ते म्हणजेच 15 धावींची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. कालबादेवी संघ देखील थोडा प्रेशर मध्ये असेल, कारण का स्ट्राईकवर आहेत ते म्हणजेच कालबादेवीचे बेस्ट फिनिशर तुम्ही म्हणू शकता त्यांना, किशोर बावर. पहिला चेंडू चिराग यांचा शेवटच्या षटकातील. सामना अजूनही थोडासा अटीतटीचा आहे, वर खाली आहे. जे काय आहे या पुढच्या 2 चेंडूमध्ये आपल्याला समजेल, निकाल नक्कीच लागेल. जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू थोडासा खाली बसला. किशोर यांच्या फलीवर काही नीट आला नाही व निर्धाव चेंडू. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. हा देखील चेंडू आहे, बॅटच्याकडे लागून चेंडू हवेमध्ये. बघूया, स्वतः बॉलर गेलेला आहे चेंडू खाली आणि झेल बाद. किशोर हे बाद झालेले आहेत. एक आणखीन एक मोठा मासा फसला झाला, त्या म्हणजेच हरवादेवी संघाच्या किशोर यांच्या रूपात. बघूया किशोर यांची जागा भरून काढण्यासाठी कोण येत आहे मैदानात. आतिश आता दिसत आहे मैदानामध्ये. या शेवटच्या 4 चेंडूमध्ये 15 धावीची गरज आहे. तर यानंतर माझे मित्र इकडे आलेले आहेत, जॉसली, जे इकडे इंग्लिश मध्ये कॉमेंट्री देतील, माझा साथ देतील कॉमेंट्रीसाठी. धन्यवाद जॉसली इकडे आल्याबद्दल. थँक्यू फॉर युअर ग्रीटिंग्स. सुंदर फटका मारलाय कवच्या दिशेला. बघूया, झेल होऊ शकतो आणि झेल बाद. प्रवीण यांनी एक चांगला झेल घेतला इकडे. 3 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केले ते म्हणजेच चिराग यांनी. मी आधीच सांगितलं होतं या सुरुवातीच्या 2-3 चेंडू मध्येच आपल्याला जो आहे तो निकाल समजून जाईल, आणि तो निकाल समजलेला आहे बहुतेक. 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 चौकार मारावाच लागेल. सचिन उर्फ बाबूराव एक मॅच फिनिशर बॅटर आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा जेव्हा कालबादेवी या अशा याच्यामध्ये फसलेली आहे तेव्हा तेव्हा सचिन यांनी आपली कामगिरी केली आहे. बघूया आजच्या देखत देखील कामगिरी करतात की नाही.
बघू. जबरदस्त फटका मारले स्टेटच्या दिशेला, पण क्षेत्ररक्षक आहे तिकडे हजर. एक धाव आलेली आहे तिकडे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करता येत नाही. एकच धावावर समाधान. सामना जवळ जवळ मला वाटतं हरबा देवीच्या खिशामध्ये दिसतोय मला, कारण का 2 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. बोल्ड झालेलं आहे ते म्हणजेच दर्शन बाद झालेले आहे. चिराग यांचा जबरदस्त गोलाफेक हा चेंडू होता. 3 गडी बाद झालेले आहेत. कालबादेवी संघाचे सामना जिंकलेला आहे जवळजवळ, म्हणजेच हरबादेवी संघ. नवानगर संघ इकडे उपस्थिती दाखवायची आहे नाणेफेकीसाठी. शेवटचा चेंडू स्ट्राईकवर असतील दीप. 3 गडी बाद केलेले आहेत चिराग यांनी. हा मात्र फुलटॉस चेंडू, चेंडू पाठवला सीमा रेषा पार. दीप जबरदस्त फटका तुझ्या फलीतून हा पाहायला भेटला, पण थोडासा उशिरा आलास तू या मैदानामध्ये. आधी आला असता होता तर अजून एखाद दुखात षटकार मारले असता तर सामना नक्कीच जिंकू शकले असते. कॉंग्रॅच्युलेशन्स हरबादेवी संघ. तसेच हार्डलक कालबादेवी संघ. चांगला प्रयत्न, चांगली मॅच इकडे पाहायला भेटली इकडे तुमची आम्हाला, कालबादेवी वर्सेस हरबादेवी. आता होणारा सामना म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना नवानगर वर्सेस हरबादेवी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो नाणेफेकीसाठी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद. So we are going to witness the first quarterfinals between Navanagar and Kalbadevi. And so we have Yogesh who's going to flip the coin toss for the quarterfinals. We are witnessing this beautiful open overarm tournament. We are going to witness the first quarterfinals, Navanagar. So we have Yogesh who's going to flip the coin toss for this first quarterfinal. Requesting the captains of both the team, wherever you are, please come to the technical desk for the toss. धर्मेश. So we have Navanagar versus Harba Devi. The first quarterfinal is going to be played over here. So this game is going to be played only of 4 overs. I would request the teams to please make a note of this. ये गेम सिर्फ 4 ओवर का खेला जाने वाला है. So we have the captain of both the teams here, Yogesh, who's going to flip the coin toss. Who's going to call? So Harba Devi is going to call. Chapa. And there you go. Harba Devi wins the toss and we are waiting for your decision. Thank you, Yogesh. धर्मेश.